श्री स्वामी समर्थ. नवीन वर्ष 2025ची सुरुवात झाली आहे आणि नवीन वर्षात येणारा पहिलाच आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत ही पौष महिन्यात साजरी केली जाते. यावर्षी मकर संक्रांत 14 जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आहे. सूर्याचं संक्रमण 14 जानेवारी रोजी सकाळी 9:03 मकर राशीत होणार आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत देशभरात साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांत हा आपल्या हिंदू धर्मामध्ये खास करून 3 दिवस हा सण साजरा केला जातो. पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते. या वर्षी 13 जानेवारी 2024 सोमवार या दिवशी भोगी साजरी केली जाणार आहे आणि 14 जानेवारी मंगळवार या दिवशी संक्रांत साजरी केली जाणार आहे. 15 जानेवारीला किंक्रांत म्हणजेच कर दिनी साजरा केला जातो. भोगी हा सण संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाशिणीला जेवायला बोलवतात. तसे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिदा तिच्या घरी पोहोचवला जातो. त्याचप्रमाणे हे पदार्थ म्हणून देवाला देखील भोग या दिवशी दाखविला जातो. भोगीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून अंघोळ केली जाते. भोगीच्या दिवशी महिला डोक्यावरून पाणी घेतात. भोगीची अंघोळ करताना यामध्ये तुम्ही तिळाचा कूट टाकून किंवा तिळाचं कुटाचं उटणं तुम्ही अंगाला चोळून अंघोळ करायची आहे. या दिवशी सकाळी घर आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ करावा. दारासमोर रांगोळी काढावी. घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने थोडेसे तीळ टाकायचे आहे. भोगीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात खास करून भोगीची मिक्स भाजी बनवली जाते. यामध्ये तीळ घातले जातात. बाजरीची भाकरी बनवली जाते. यामध्ये देखील तीळ घालून बाजरीची भाकरी बनवली जाते. वांग्याची भरीत, चटणी, पापड, लोणी, खमंग खिचडी हे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे. या दिवशी खास करून मिक्स भाजी बनवली जाते आणि बाजरीची भाकरी बनवली जाते. याला काही ठिकाणी खेंकाट असं देखील म्हणतात, काही ठिकाणी मिक्स भाजी असं देखील म्हणतात. दुसऱ्या दिवशी संक्रांत असते. संक्रांतीच्या दिवशी देखील सकाळी लवकर उठायचं आहे. सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं असतं. त्यानंतर या दिवशी सुवासीन महिला खण आणून किंवा ज्याला आपण सुगड म्हणतो ही सुगड आणून सुगड पूजन करत असतात, खण पूजत असतात. प्रत्येक महिला तिच्या नावाचे 5 खण आणून त्याची पूजा करत असतात. सुगड पूजा कशी करायची याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल. तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. या दिवशी त्याचप्रमाणे संध्याकाळी प्रत्येकजण एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत असतं आणि प्रत्येकाला ह्या नवीन वर्षाची गोड शुभेच्छाही देत असतं. त्याचप्रमाणे काही महिला या दिवशी हळदी कुंकू देखील करतात. काही महिला संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू देखील करतात. संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही संक्रांतीचे हळदी कुंकू करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगा स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच या दिवशी जे काही दान केले जाते त्याचे फळ देखील आपल्याला मिळत असते. तर या दिवशी आपल्याला पवित्र नदीमध्ये गंगा स्नान करणं शक्य नसेल तरी देखील आपण घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गुलाब पाणी, गुलाबजल, गंगाजल, त्याचप्रमाणे थोडंसं गोमतीर पाणी टाकून आणि थोडेसे तीळ टाकून या पाण्याने आपण अंघोळ करायची आहे आणि आपण यथाशक्तीने आपल्याला होईल त्या वस्तूंची आपण गरजूंना या दिवशी दान करू शकतो. संक्रांतीच्या दिवशी खास करून काळ्या रंगाचे कपडे घातले जाते. कारण काळा रंग सूर्याची उष्णता शोषून घेतो आणि आपल्याला
उबदार बनवत असतो। यानंतर तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते, म्हणजेच याला कर दिनी असं देखील म्हणतात। खास करून कराच्या दिवशी घरात किरकिर केली जात नाही, वाद क्लेश केले जात नाही असं म्हणतात। या दिवशी जर का आपण घरात किरकिर केली तर ती आयुष्यभर आपल्या पाठीमागं लागत असते। त्याचप्रमाणे कराच्या दिवशी लहान मुलांना बोर नाण घातले जाते। लहान मुलांना 5 वर्षापर्यंत बोर नाण केले जाते आणि खास करून हे बोर नाण करीच्या दिवशी घातले जाते। लहान मुलांच्या मागची सर्व किरकिर निघून जावी या कारणाने खास करून लहान मुलांना करीच्या दिवशी बोराने अंघोळ घातली जाते, म्हणजेच बोर नाण केलं जातं। तुम्ही करीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत लहान मुलांना बोर नाण हे कधीही घालू शकतात। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।